श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 100। कानी ऐकवणे। सारंग पंडिताने सर्वज्ञांना उपारासाठी विनंती केली। सर्वज्ञ तेथे गेले, चौरंगावर बसले। सारंग पंडिताने सर्वज्ञांच्या सर्व अंगाला चंदनाची उटी लावली, कपाळावर कस्तुरीचा लेप लावला। हे सर्व धानाईसाने पाहिले। सर्वज्ञांची सर्वांग सुंदर श्रीमूर्ती लावण्ययुक्त चापे गोर क्रांती पाहून धानाईसाला वाटले की हळदीचे उटणे लावल्यामुळे सर्वज्ञ सुंदर गोर वर्णाचे दिसत आहेत, म्हणून ती बाल सुलभट्ट धरून म्हणाली, श्री चांगदेव राऊळांना ज्या हळदीचे उटणे लावले त्याच हळदीचे उटणे माझ्या अंगालाही लावा, मी तशी सुंदर होईल, असा तिने आग्रह धरला व रडू लागली। सारंग पंडिताने सर्वज्ञांपुढे सांगितले, जीजी बघा ना, ही धानाई आपले रूप पाहून जसे सर्वज्ञांचे शरीर गोर वर्णाचे आहे तसेच माझेही व्हावे असे म्हणून रडत आहे। सर्वज्ञ म्हणाले, बाई या आम्ही तुम्हाला कहाणी सांगणार। म्हणून सर्वज्ञांनी तिला मांडीवर बसवले व सांगू लागले, कावड्याचे घर शेणाचे, साडीचे घर मेणाचे, पाऊस आला, शेण वाहून गेले, कावडा उघडा पडल्यामुळे उडाला, साडी आपल्या घरात शिरून म्हणते, कावड्याला सुंदर घर करायचे ज्ञान नाही, त्यामुळे आपल्या सुंदर घरात राहण्याचे भाग्यही त्यांच्या उदरी नाही। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।